आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण की माझा बड्डे आहे आणि जास्त स्पेशल याच्यासाठी आहे कारण की यांनी मला आज सरप्राईज दिलं. खूप छान छान गिफ्ट्स असे सरप्राईज म्हणून दिले. तर दिवसभरात त्यांनी मला खूप छान छान असे गिफ्ट्स वेगवेगळ्या प्रकारचे सरप्राईज देऊन दिले. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी असे गिफ्ट्स ठेवलेले होते आणि मी असं म्हणजे किचनमध्ये काही जेवण बनवायला गेली किंवा हॉलमध्ये गेली तर असे वेगवेगळे गिफ्ट्स असे छान ठेवलेले होते. तर हे गिफ्ट्स ओपन करताना मला जेवढा आनंद होतो आहे ना, तर तेवढाच जास्त आनंद मला याच्यासाठी होतो आहे कारण की या गिफ्ट्सपैकी त्यांना काही अशा गोष्टी माहिती नाही आहे. म्हणजे अशा मुलींच्या काही गोष्टी असतात जसे कॉस्मेटिकच्या किंवा मेकअपच्या वगैरे, तर अशा गोष्टी तर त्यांना असं जास्त माहिती नाही आहे. पण त्यांनी असं सर्च केलं आणि त्या गोष्टी आणायला गेले, ते शॉपिंग करायला गेले. त्यामागचे एफर्ट्स बघून मला जास्त आनंद होतो आहे कारण की त्यांना ह्या गोष्टी माहीत नसूनसुद्धा माहिती करून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी आणल्या आणि सगळ्या प्लॅन केला. दिवसभर असे गिफ्ट्स मी ओपन करत होते. मला गिफ्ट्स ओपन करायलासुद्धा खूप आवडतं. तर माझं मन भरून मी गिफ्ट्स ओपन केले. पूर्ण दिवसभर पण खूप छान असं वाटत होतं. खूप स्पेशल फील होत होतं. माझा बड्डे पण आहे आणि मला खूप छान गिफ्ट्स भेटत आहे. असं वाटत होतं की वाव, किती छान छान असे गिफ्ट्स माझ्या नवऱ्याने मला दिले आहेत आणि खूप प्रेमाने दिले आहे. तर मला खूप असं छान. तर हा दिवस खूप स्पेशल फील करून दिल्यासाठी यांना मला थँक्यू म्हणायचं आहे. तर थँक्यू सो मच आहो. मला खूप छान असं स्पेशल झालं आणि हे गिफ्ट्स मी कायमस्वरूपी लक्षात ठेवेल. हा दिवस मी कायमस्वरूपी लक्षात ठेवेल आणि खूप छान असं वाटलं. संध्याकाळी आम्ही मंदिरात गेलो होतो बाप्पाच्या. मी दरवर्षी मंदिरात जाते आणि नंतर परत त्यांनी माझा केक आणून पण बड्डे सेलिब्रेट केला. रात्री आम्ही डिनरलासुद्धा गेलो होतो. इकडे संध्याकाळीसुद्धा मला खूप छान असे गिफ्ट्स त्यांनी दिले आणि मला खरंच खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. आणि बस नवऱ्यासाठी एवढंच बोलायचं होतं. तर मी त्यांना समोर पण बोलली थँक्यू, पण म्हटलं की सगळ्यांसमोर आपण त्यांना थँक्यू बोलूया. तर असं छान असं सेलिब्रेट झाला माझा बड्डे. थँक्यू.